गुड मॉर्निंग, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या रविवारच्या आराधनेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र चरणापाशी त्याची आराधना करण्यासाठी एकत्र आलेलो आहे आणि प्रभू नक्की तुम्हाला आशीर्वादित करेल. प्रेज द लॉर्ड. प्रभूची उपस्थिती सर्वदा आम्हा बरोबर आहे. आमेन. त्याचं नाव आहे यहोवा शामा, परमेश्वर आम्हा बरोबर. त्याचं नाव इमॅन्युएल आहे, देव आमच्या सानिध्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. या पवित्र वेळेस प्रभूचे आपण आभार मानूया. ब्रदर सुहास डोंगरे, मनीषा बेन, सिस्टर, प्रेज द लॉर्ड, गुड मॉर्निंग. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. खूप सुंदर सकाळी तुम्ही सगळेजण यावेळेस देवाच्या स्तुतीसाठी, आराधनेसाठी, प्रभूची आराधना करण्यासाठी कनेक्ट आहात. देव तुम्हाला आशीर्वादित करो. थँक यू जीसस. ओ प्रभू, थँक यू लॉर्ड. हालेलुया. थँक यू जीसस. सिस्टर डोंगरे, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. देव तुमच्यावरती विपुल कृपा करो. सिस्टर गायकवाड, उषा गायकवाड, गुड मॉर्निंग. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ब्रदर सिस्टर आरती कांबळे, गॉड ब्लेस यू. कांबळे फॅमिली, प्रभू तुम्हाला खूप आशीर्वादित करो. थँक यू जीसस. सीजेसी फाउंडेशन वरती आताच ब्रदर प्रशांत यांनी युट्यूबची लिंक पाठवलेली आहे. प्लीज त्याच्यावरती क्लिक करा. जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. देव तुम्हाला आशीर्वादित करो. यावेळेस आपण पवित्र आत्म्यामध्ये त्याची आराधना करूया. देवाची महान उपस्थिती आपल्यामध्ये. आमेन. तो सर्वश्रेष्ठ परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहे. सिस्टर साळवी, सिस्टर ब्रदर उबाळे, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. ब्रदर सचिन खंडागळे, थँक यू जीसस. आपण पवित्र आत्म्याची आराधना करूया. धन्यवाद येशू. थँक यू जीसस. ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में. ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में. हमको मिला दो यीशु से, हमको मिला दो यीशु से. हमको कुछ कहना, हमको मिला दो यीशु से. हमको कुछ कहना. ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में. ले चल हमें कौन सुनेगा प्रार्थना हमारी. यीशु
के चरणों में। पवित्र आत्म्या आज आम्हाला येशूकडे घेऊन चल प्रभू। येशूच्या पवित्र चरणापाशी आम्हाला त्याच्या आध्यात्मिक मंदिरात तू आज आम्हाला प्रवेश मिळवून दे पवित्र आत्मा। तू आम्हाला मार्गदर्शक हो पवित्र आत्म्या, तू आमचा गायडन्स कर प्रभू। आज आम्ही तुझी आराधना करावी म्हणून आम्हाला कृपा पुरव दे बाप्पा। आम्ही तुझ्याशिवाय जसं मासा पाण्याशिवाय दे बाप्पा, जसं लवाळा चिखलाशिवाय दे बाप्पा, जसा पक्षी हवेशिवाय दे बाप्पा, तसंच आमचा जीव तुझ्याशिवाय दे बाप्पा। म्हणून प्रभू जसं दावीद म्हणतो माझा जीव हरणाच्या जीवासारखा पाण्यासाठी लुलबतोय, होय दे बाप्पा यावेळेस आम्ही तुझ्या उपस्थितीसाठी भुकेले दे बाप्पा। फिल युअर प्रेझेन्स इन दिस प्लेस ओ गॉड। तुझ्या उपस्थितीने ही जागा भर प्रभू। होऊ दे तुझ्या पवित्र नावाचा गौरव दे बाप्पा। आम्ही तुला धन्यवाद देतो यावेळेस सर्व हृदयापासून आम्ही तुझी आराधना करतो प्रभू। आम्हाला अभिषेक दे की आम्ही तुझी आराधना करू शकू। आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। किती लोक तयार आहेत प्रभूची स्तुती करण्यासाठी? आमेन, हालेलुया। काही लोकांना संकट, टेन्शन, दुःख आलं की स्तुती करता येत नाही, परंतु तीच वेळ आहे ज्यावेळेस स्तुती करायची आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आनंदाच्या दिवसात कुणी स्तुती करील? ज्यावेळेस सगळं व्यवस्थित चाललेलं आहे कुणी स्तुती करील? परंतु ज्यावेळेस त्रास आहे, ज्यावेळेस टेन्शन आहे, ज्यावेळेस डिप्रेशन आहे, त्यावेळेस जर तुम्ही त्याची स्तुती कराल तर ते बंधनं तुटतील। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। विचार करा, पॉल आणि सिलास त्या खोड्यामध्ये उलट त्यांना लटकवण्यात आलं होतं। त्या जेलरनी त्यांना सांगितलं होतं 16व्या अध्यायात ऍक्ट्स प्रेषितांच्या कृत्यामध्ये बायबल सांगतं की त्यांना उलट टांगलं होतं आणि जेलरांनी त्यांना खूप फटके मारले होते। त्यांच्या जागी कुणी असतं तर देवाला कोसलं असतं, पण देवाने त्यांना स्तुतीचा आत्मा दिला होता। प्रेज द लॉर्ड। आणि ज्यावेळेस त्यांनी त्या खोड्यामध्ये, त्या तुरुंगामध्ये देवाची स्तुती केली, भूकंप झाला, दरवाजे ढिल्ले पडले, सगळं जेल उघडं झालं, जेलरचं तारण झालं केवळ स्तुतीमुळं। आमेन। आणि म्हणून स्तुतीमध्ये सामर्थ्य आहे प्रियांनो। यावेळेस आपण त्याची स्तुती करूया। तुम्ही जे मला पाहताय तुम्ही देखील स्तुतीमध्ये मग्न व्हा। डिस्टर्ब होऊ नका, इतरत्र लक्ष देऊ नका। डोंट डिस्टर्ब युअर माइंड, टोटली कंटिन्यू तुमचं कॉन्सन्ट्रेशन प्रभूकडे येऊ द्या। प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो। आमेन, हालेलुया। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है
की जय बोलो, जय बोलो, जय बोलो, यीशु मसीहा की जय बोलो, जय बोलो, जय किती लोक आनंद येतात. आमेन. पॉल म्हणतो सर्वदा आनंद करा. फिलिपिकराचं पत्र 4 अध्याय 4 वचनामध्ये पौलाने एक रहस्य सांगितलंय, प्रभूमध्ये आनंद करा. आमेन. हालेलुया. अनेक लोक म्हणतात प्रार्थना कशी करायची शिकवलंय, पण जीवनामध्ये मी कसा आनंद करायचा शिकवलं नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. आमेन. हालेलुया. तुमचा प्रभूचा आनंद तुमची सिच्युएशन, तुमची त्रास, तुमचे दुःख चोरू शकत नाही. आमेन. आणि म्हणून प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, आनंद करा. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, आनंदी रहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, आनंदी रहा. सर्वदा प्रभूमध्ये आनंद रहा, आनंद करा. प्रभू सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, आनंदी रहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. थँक यू जीसस. किती लोक खरं मनापासून आनंदित आहेत. आमेन. काही लोकांना थोडंसं डिस्टर्ब झालं, गाणं चुकलं तरी त्यांचा आनंद निघून जातो. आमेन. लोक लगेच डिस्टर्ब होतात, अपसेट होतात. आमेन. हालेलुया. गाना इधर से नहीं आता, गाना इधर से नहीं आता है, गाना आराधना यहाँ से आती है. हालेलुया. आमेन. स्तुति यहाँ से आती है. प्रभू की आराधना स्तुति हृदय से आती है. डोंट कन्फ्यूज. तुम्ही गोंधळ करू नका. काही लोक म्हणतात चांगलं गायला पाहिजे. येस, ॲब्सोल्युटली तुम्ही चांगलं गायला पाहिजे, परंतु ते गाणं जर तुमच्या आत्म्यातून निघत नसेल तर त्या गाण्याला शून्य किंमत आहे. तुमचा ऑर्केस्ट्रा चालू आहे. आमेन. हालेलुया. वी आर नॉट ऑर्केस्ट्रेट. आपण नाही ऑर्केस्ट्रा चालवत नाही, आपण देवाची स्तुती करतोय. स्तुतीनंतर आपले मार्ग मोकळे होणार आहेत हा आपला विश्वास आहे. स्तुतीनंतर आपली प्रार्थना ऐकली जाणार आहे हा आपला विश्वास आहे. आपल्या आराधनेमध्ये देव संतुष्ट होणार आहे हा आपला विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आपण त्याची आराधना करूया, आपण त्याची स्तुती करूया. एक स्तुतीचं गीत घेऊया. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. थोड़ा मेरे यीशु के चरणों में. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में.
कैसे हम होसाना कर सबको बताए, एक तरफ से हम होसाना कर सबको बताए। बोलो आनंद आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद आनंद है मेरे राजा के चरणों में, आनंद आनंद है मेरे राजा के चरणों में, आनंद आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद है मेरे यीशु के चरणों में। बाजे के शब्द में दूतों की सेना में आएगा यीशु राजा, बाजे की शक्ति में दूतों की सेना में आएगा यीशु राजा। क्षण में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे, शर्मांत में हम रूपांतर होकर महिमा में गाएंगे। आनंद याद है मेरे यीशु के चरणों में, बोलो आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद आनंद है मेरे राजा के चरणों में, आनंद है मेरे राजा के चरणों में, आनंद आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद है मेरे यीशु के चरणों में। Close your eyes. Lift your hand and worship him with the whole heart. आपलं हृदय आज आपण देवाला समर्पित करूया. हृदय देवाला समर्पित करणं म्हणजे प्रियानो सगळे विचार, सगळे त्रास त्याच्या पायाशी टाकणं आहे आणि त्याला नमन करणं आहे. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस त्याने एका आंधळ्याचे डोळे उघडले, मार्क याच्या 9व्या अध्यायामध्ये लिहिलंय, नंतर त्याने प्रभू येशूला नमन केलं. नमन करणं म्हणजे त्याला संपूर्ण स्वतःला समर्पित करणं आहे. प्रियानो सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू. तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन मेरा प्रभु. आपल्या हात करा आणि त्याला प्रभू तू मार्ग आहे, तू सत्य आहे, तू जीवन आहेस येशू. तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन मेरा प्रभु. तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन मेरा प्रभु. तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन मेरा प्रभु. तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन मेरा प्रभु.
की ज्योति है, मेरा हमदर्द मेरा प्रभु। तू ही रोटी है, जीवन की ज्योति है, मेरा हमदर्द मेरा प्रभु। तू ही रोटी है, जीवन की ज्योति है, मेरा हमदर्द मेरा प्रभु। तू ही रोटी है, जीवन की ज्योति है, मेरा हमदर्द मेरा प्रभु। सजदा करो, सजदा करो, सजदा करो, सजदा करो, सजदा करो, सजदा करो। यीशु तू ही है, तेरे बिना कोई नहीं। यीशु तू ही है, तेरे बिना कोई नहीं। सजदा करो, सजदा करो, सजदा करो। यीशु तू ही है, तेरे बिना कोई नहीं। यीशु तू ही है, तेरे बिना कोई नहीं। तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। सजदा करो, Yes, Lord, I bow to you, Lord. सजदा करो, सजदा करो, सजदा करो, सजदा करो। यीशु तू ही है प्रभु। कोई नहीं है आदर के योग्य, बस एक तू यहोवा। कोई नहीं है महिमा के योग्य, बस एक तू मसीहा। कोई नहीं है आदर के योग्य, बस एक तू यहोवा। कोई नहीं है महिमा के योग्य, बस एक तू मसीहा। सारा सारी महिमा तुझको मिले यीशु। सारा सारी महिमा तुझको मिले कोई
बस एक तू राजा, कोई नहीं है बेटा पवित्र, बस एक तू यहोवा, कोई नहीं है सिंहासन के योग्य, बस एक तू, कोई नहीं है बेटा पवित्र, बस एक तू यहोवा। सारी महिमा सारा आदर तुझको मिले यीशु, सारी महिमा सारा आदर तुझको मिले यीशु। कोई नहीं है सिंहासन के योग्य, बस एक तू राजा है प्रभु। कोई नहीं है तेरे जैसा बेदाग पवित्र, बस तू एक पवित्र परमेश्वर असते बाप्पा, आणि म्हणून तुझी आराधना आम्ही करतो लॉर्ड। तुझ्या पवित्र चरणापाशी आम्ही स्वतःला समर्पित करतो। आज आमच्याशी बोल तुझ्या पवित्र शास्त्रातून प्रभू, तुझ्या वचनाद्वारे आज आम्हाला आशीर्वादित कर प्रभू, तुझा महिमा प्रकट कर दे बाप्पा। आमचा आत्मा आज तुझा ऐकू दे प्रभू, आमचे कान समजणारे होऊ दे बाप्पा, आमचं हृदय ग्रास करणार असू दे लॉर्ड। आम्ही दे बाप्पा सगळं काही तुझ्या रक्ताने शुद्ध पवित्र करतो, आम्हाला आज आशीर्वादित कर बाप्पा, येशूच्या नावामध्ये आमेन आमेन आमेन। हालेलुया हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। देवाची स्तुती असो, प्रभूला मान महिमा आणि गौरव आहे। परमेश्वर जो सर्वश्रेष्ठ आहे त्याच्या पवित्र सानिध्यामध्ये आनंदाची परिपूर्णता आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अनेक लोकांच्या साक्ष मला ऐकायला मिळतात। काही लोक करोनामध्ये त्यांना अफेक्ट झाला होता, काही लोकांना व्हायरसचं लागण झाली, संक्रमित झाले, परंतु देवाने त्यांना सोडवलं, देवाने कसं त्यांना चालवलं। मी काल एका फॅमिलीला व्हिजिट केली, त्या फॅमिलीशी मी भेटलो। ते कुटुंब सांगत होतं, पास्टर लॉकडाऊन झाल्यानंतर घरामध्ये काहीच नव्हतं, सगळं बंद पडलं, रिक्षा बंद पडली, सगळे धंदे बंद पडले, आम्ही कुठे जाऊ शकत नव्हतो, येऊ शकत नव्हतो, पण देवाने आश्चर्य कर्म केलं, अद्भुत चमत्कार केले। या पूर्ण लॉकडाऊनमध्ये आमच्या घरामध्ये सर्व अन्न धान्याचा पुरवठा झाला। आमच्या शेजारी गव्हर्नमेंट ऑफिसचे लोक राहतात, ते लोक रडत होते, त्यांच्याकडे अन्न नव्हतं, परंतु आम्ही कुठेही कामाला नसून आमच्या घरात पुरवठा झाला। अशा अनेक साक्षी मला ऐकायला मिळाल्या। खरंच देव चांगला आहे, खूप प्रभू चांगला आहे। देवाची स्तुती करा, देवाची धन्यवाद दे, देवाला देवाचे आभार माना, एक हात उंच करा, हृदयापासून त्याला म्हणा, प्रभू तू चांगला आहेस। से गॉड यू आर गुड, से गॉड यू आर गुड, म्हणा प्रभू तू चांगला आहेस दे बाप्पा, तुझं चांगुलपण सर्वदा आहे। आमेन, हालेलुया। मनुष्य परिस्थितीनुसार बदलतो, मनुष्याचे चांगले दिवस आले तर तो बदलू शकतो, परंतु देव कधीही बदलत नाही। मलाकी 3:6 मध्ये लिहिलंय, देव न बदलणारा देव आहे। आमेन, हालेलुया। मे बी आता तुम्हाला वाटत नसेल की देव काही कार्य करत नाही, देवाने त्याचं काम थांबवलेलं आहे, देवाने त्याचे डोळे बंद केलेले आहेत, नॉट, देवाने तसं काहीच केलेलं नाही, देव त्याचं कार्य करतोय। योसेफालाही वाटत असेल, 13 वर्ष जेलमध्ये काढले, 13 वर्षामध्ये दृष्टांतातलं काहीच घडत नव्हतं, उलट खड्ड्यातून जेलमध्ये त्रास, सगळं जीवन त्रासात होतं, परंतु देव कार्यरत होता, देव त्याच्या विजनला पूर्ण करण्याची परिस्थिती बनवत होता। आमेन, हालेलुया। आणि म्हणून लॉकडाऊन जरी होतं, परिस्थिती जरी विरोधात गेलेली आहे, परंतु देव कार्यरत आहे, गॉड इज ऍक्टिंग, देव ऍक्टिव्ह आहे, देव त्या ठिकाणी त्याचं काम करतोय आणि त्याचा प्रत्यय तुम्हाला येईल। ज्यावेळेस योसेफ राजा झाला, ज्यावेळेस योसेफ पंतप्रधान झाला, त्यावेळेस त्याला कळालं की देवच त्याला सर्व परिस्थितीमध्ये घेऊन चाललेला आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। जोपर्यंत आपण संकटात जात नाही तोपर्यंत आपल्यामध्ये साक्ष निर्माण होऊ शकत नाही। प्रेज द लॉर्ड। आणि म्हणून देव तुम्हाला परीक्षेत टाकणार नाही, परंतु देवाबरोबर विश्वासू राहून देवाच्या सानिध्यामध्ये जगणं हा सगळ्यात मोठा आपला वाटा आहे, जो आपल्याला निवडायचा आहे। प्रेज द लॉर्ड। योसेफाने त्याच्या जीवनामध्ये तो वाटा निवडला
आमेन. लॉकडाऊन आहे, चर्च बंद आहे, फेलोशिप नाही, कोणीच बरोबर नाही आणि म्हणून वाईट मार्ग धरायचे, म्हणून इतर अविश्वासणाऱ्या लोकांबरोबर पापाची कृत्य करत फिरायचं. दॅट्स नॉट फेअर. हे देवाबरोबरचं योग्य नातं नाही. आमेन. हालेलुया. आणि म्हणून पंतप्रधान होण्यासाठी, देवाच्या निवडलेल्या योजनेमध्ये ऑर्डेन केलेल्या पदावर पोहोचण्यासाठी योसेफाला त्याचं कॅरेक्टर शुद्ध राखावं लागलं. प्रेज द लॉर्ड. योसेफ प्रभू बरोबर निश्चिंत राहिला. त्याला माहिती होतं, ज्या देवाने मला स्वप्न दाखवलेलं, ज्या देवाने माझ्या भावांना, माझ्या आईवडिलांना मला नमन करताना मला स्वप्नात दाखवलेला, तो देव ती परिस्थिती निर्माण करणार आहे. आमेन. आणि खरंच ज्यावेळेस वयाच्या 30व्या वर्षी योसेफ त्या जेलमध्ये होता, देवाने तसंच स्वप्न दृष्टांतामध्ये त्या राजाला पाडला आणि त्या स्वप्नाद्वारे इस्रायलचा परमेश्वराने तो योसेफ नावाचा छोटासा तरुण 30 वर्षाचा त्या राजासमोर उभा केला. आणि देवाच्या आत्म्याने प्रेरित होऊन योसेफाने त्याचं भविष्य सांगितलं. जे 7 वर्ष घडणार आहे, जे 14 वर्ष इजिप्तमध्ये घडणार आहे, ते सगळं योसेफाने त्यांना सांगितलं. आणि ज्यावेळेस त्यांना सांगितलं, त्यावेळेस मात्र परमेश्वराने योसेफाच्या सांगण्याप्रमाणे सगळं घडून आणलं आणि मग योसेफ प्राईम मिनिस्टर झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो डोंट बी कन्फ्यूज. गोंधळ करू नका आपल्या जीवनामध्ये की आता देव ऍक्टिव्हेट नाही, देव कार्य करत नाही, मग आता काय करायचं, लॉकडाऊन आहे, घरामध्ये प्रॉब्लेम चालू आहेत, मित्र सोडून चाललेत, फेलोशिप नाही राहिली, पवित्र लोकांच्या सानिध्यात संडेला जाता येत नाही. नो वरी. योसेफाच्या जेलमध्ये कुठं त्याला व्हिडिओ, इंटरनेट होतं, त्याला कुठं युट्यूब वरती देवाचे मेसेज ऐकायला मिळत होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्याकडे तरी अनेक सुविधा आहेत. आज तुम्ही एक क्लिक केलं तर हजारो देवाचे संदेश तुम्हाला ऐकायला मिळतात. अनेक प्रॉफिट्स तुम्हाला ऐकायला मिळतील, अनेक गीतं तुम्हाला देवाची ऐकायला मिळतील. पण योसेफ जेलमध्ये होता, त्याच्याकडे कोणती कॅसेट होती? आमेन. कोणत्या प्रकारच्या त्याच्याकडे टेप्स होत्या? कुठले संदेश तो ऐकू शकत होता? त्याने त्याचं अंतःकरण प्रभूकडे लावलं होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज अनेक स्टफ आहे, अनेक आपल्याकडे आज मटेरियल आहे की जे आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये जाण्यासाठी आपल्याला ते उपयोगी होऊ शकतं. आपल्याकडे किंडल आहे, त्याच्यावरती अनेक ख्रिश्चन बुक्स आहेत ज्याच्याद्वारे आपण प्रभूला अधिक ओळखू शकतो, प्रार्थनेमध्ये जाऊ शकतो. पण इतक्या सुविधा असूनही लॉकडाऊनमध्ये अनेक बॅकस्लाइड लोक झालेले आहेत, अनेक लोक प्रभूपासून दूर गेलेले आहेत आणि ते लोक कधी यशस्वी होऊ शकणार नाही. आजची संध्याकाळ, आजचा दिवस तुम्हाला संधी आहे प्रभूकडे पुन्हा येण्याची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला म्हणा, माझ्याशी बोल प्रभू, मला पुन्हा तुझी सेवा सुरू करायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही देवाची सेवा कुठल्याही प्रकारे करू शकता. एखाद्या गरजवंताला जाऊन सांगू शकता, फोनवरती लोकांना सुवार्ता सांगू शकता, तुम्ही तुमच्या आजारी लोकांसाठी प्रार्थना करू शकता, तुम्ही पवित्र शास्त्र वाचू शकता, देवाला समर्पित जीवन जगू शकता. अनेक मार्ग आहेत तुमच्यासाठी देवाच्या सान्निध्यामध्ये जगण्यासाठी. परंतु पवित्र शास्त्र सांगतं, तुम्ही जर पाहिलं दानियेलाच्या पुस्तकामध्ये, अक्षरशः दानियेलाला गुलाम करून नेण्यात आलं होतं. इस्रायली मुलाला, इब्री लोकांवरती ज्यावेळेस संकट आले, नबुकद्रेसर राजाने मोठी स्वारी केली. बायबल सांगता आणि इस्रायलाला गुलाम करून नेण्याला ते यरुशलेमातले तरुण पुरुष, त्याच्यामध्ये दानियल, शद्रक, मेशक, अबेदनेगो यांना घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्यांना गुलामीत ठेवण्यात आलं. तरुणपणे दुसऱ्याची गुलामी करण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यांच्या अपराधांमुळे नाही, त्यांच्या पातकांमुळे नाही, पण त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या पातकांमुळे, त्यांच्या वाडवडिलांनी देवाचा केलेल्या विरोधामुळं त्यांच्यावर संकट आलं. बायबल सांगतं देवाची इतराजी आली त्यांच्यावरती आणि इब्री लोक, इस्रायली लोक हरले. इस्रायली लोक गुलामीमध्ये गेले. इस्रायली लोकांवरती बॉबिलोन नावाच्या देशाने राज्य केलं. इस्रायल अनेक वेळा संकटामध्ये सापडलं. त्याचं मेन कारण म्हणजे त्यांनी देवाचा आज्ञाभंग केला, देवाची उपस्थिती त्यांनी सोडली, देवाच्या उपस्थितीतून ते बाहेर पडले आणि त्याच कारणास्तव देवाने त्यांच्यावरती अनेक वेळा, देव कृपा करू नये, ते संकटात सापडत गेले. अनेक वेळा ते संकटात सापडले. देव चांगला आहे, देवाने कधी त्यांना संकटात टाकलं नाही, देवाने त्यांना कधी दुःखात टाकलं नाही, पण त्यांच्या कृत्यांमुळं, त्यांच्या अपराधांमुळं त्यांच्यावर परिस्थिती आली. दानियल, शद्रक, मेशक विश्वासू लेकरं होते, देवावरती विश्वास होता त्यांचा. जरी ते त्या ठिकाणी गुलामीमध्ये होते, बायबल सांगतं त्यांनी त्या परिस्थितीमध्ये देवाच्या उपस्थितीला त्यांनी
प्रार्थनीय दिलं, त्यांनी प्राधान्य दिलं, त्यांनी त्या प्रेफरन्स फक्त देवाच्या उपस्थितीला दिला. बायबल सांगतं ते दिसायला सुंदर होते, त्यांचा बांधा मजबूत होता, ते देखणे होते आणि यामुळे त्यांना राजाच्या वाड्यात ठेवण्यात आलं की जेणेकरून त्यांचा उपयोग गुलामीमध्ये राजाच्या राजवाड्यामध्ये राज्यासाठी होईल. आणि म्हणून त्यावेळेस त्या सगळ्यांना त्यांनी राजवाड्यात आणलं. परंतु बायबल सांगतं की दानियेलाने त्या राजाचं अन्न खाण्यास नकार दिला. दानियल म्हणाला की आम्ही शाकभाजी खाऊ, आम्ही पाणी पिऊ, पण जे राजा खातो ते आम्ही खाणार नाही. आमेन, हालेलुया. अनेक दिवस मला विचार पडला होता, दानियेलाला माहितीये की जिवंत परमेश्वर स्वर्गात आहे, खाण्यामध्ये पिण्यामध्ये देवाचं राज्य नाही, मग त्याने ते अन्न का खाल्लं नाही? त्याने त्या राजाने दिलेलं अन्न का खाल्लं नाही? प्रेज द लॉर्ड. आणि नंतर मागावून मग मला पवित्र आत्म्याने किंवा मी अनेक ठिकाणी मी ते ज्यावेळेस त्याचं सर्च केलं, मला प्राप्त झालं की परमेश्वराने एक आज्ञा दिलेली आहे की खाण्याने स्वतःला अशुद्ध करू नको. आमेन. तो परक्या राज्यात होता, तो राजा बालमूर्तीची सेवा करणारा होता, तो नैवेद्य दाखवणारा होता. कदाचित त्या खाण्यातून याला अन्न खावं लागणार होतं. ते अन्न जे राजा खातो ते अन्न त्याच्यासाठी अशुद्ध होतं, म्हणून त्याला ते अन्न नको होतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. स्वतःला पवित्र राखण्यासाठी, अशुद्धतेपासून दूर राहण्यासाठी दानियेलाने त्या मेजावरचं राजाचं अन्न नाकारलं आणि साधी भाजी, साधं पाणी पिऊन त्याच्यामध्ये त्याने पवित्रता राखली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या 3 महिन्यामध्ये 3.5 महिन्यामध्ये अनेक प्रकारचे तुम्हाला मोह झाले असतील, परंतु जर तुम्ही त्या मोहाला टाळलं असेल आणि तुम्ही म्हणाला असेल नाही मी माझी पवित्रता राखणार आहे, मी माझी शुद्धता राखणार आहे, निश्चितच लॉकडाऊन नंतर परमेश्वराने जसं त्या दानियेलाला पुन्हा कॅबिनेट मंत्री बनवलं, त्या मंत्र्यांच्या सगळ्यात उच्च पदावरती देवाने त्या दानियेलाला ठेवलं. देव निश्चितच तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो चमत्कार करणार आहे. प्रेज द लॉर्ड. रात्री विलापाने बिराड केलं तरी सकाळी पहाटे आनंदाची असणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून दुःखामध्ये देवाला सोडण्याची दृष्टाई करू नका. योबाने त्याच्या संपूर्ण आयुष्यभर जे काही कमवलं होतं ते त्याने 3 दिवसामध्ये गमवलं आणि त्या 3 दिवसात त्याच्याकडे काहीच राहिलं नाही. एका मागून एक वाईट बातम्या आल्या, परंतु एक वाक्य त्याने देवाला वापरलं आणि ते वाक्य त्याच्यासाठी सुरक्षा बनलं, त्याचं संरक्षणाचं कवच झालं. त्याने योग 19:25 मध्ये तो म्हणाला, माझा उद्धारक तर जिवंत आहे, शेवटी मी त्याच्या समोर उभा राहणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कठीण प्रसंग, दुःख, त्रास हे जीवनाचा अविभाज्य भाग आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्या ठिकाणी तुमचे हत्यार सोडून द्यावेत आणि तुम्ही नकारात्मक जीवन जगावं. जर तुम्ही नकारात्मक जीवन जगत असाल तर तुम्ही देवाची योजना कधीही पूर्ण करू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सगळी परिस्थिती दानियेलाच्या विरोधात होती, दानियेलाच्या सगळं विरोधात होतं, परंतु तरी देखील दानियेलाने देवावरचा विश्वास सोडला नाही. त्याने दिवसातून 3 वेळा प्रार्थना करणं बंद केलं नाही, त्याचा दिनक्रम त्याने सोडला नाही आणि त्याच परिस्थितीमध्ये तो देवाला धरून राहिला. बायबल सांगतं देवाने दानियेलाला त्या सर्व राज्यामध्ये श्रेष्ठ पदावरती नियुक्त केलं. देवच आपल्याला नियुक्त करणार आहे. आपली उन्नती डावीकडून नाही, उजवीकडून नाही, पूर्वेकडून नाही, पश्चिमेकडून नाही, आपली उन्नती स्वर्गातून आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवावरती विश्वास ठेवा. या संकटाच्या समयांमध्ये, त्रासामध्ये प्रभूला म्हणा, प्रभू माझा विश्वास आहे की लवकरच माझ्या सुटकेचे दिवस येतात आहेत, लवकरच माझ्या आशीर्वादाचा दिवस येतात आहेत, लवकरच माझ्या बरकतीचे दिवस येतात आहेत, माझा ब्रेक थ्रू माझ्या समोर आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. अनेक लोक लगेचच विश्वास सोडून देतात. तुम्ही विश्वास ठेवला तर तुम्ही देवाचा गौरव पाहताल. हालेलुया. आपल्याला माहितीये ज्यावेळेस एलियाने प्रार्थना केली 3.5 वर्षासाठी पाऊस बंद झाला, आकाश बंद करण्यात आलं, आकाशातून पर्जन्यवृष्टी बंद झाली आणि 3.5 वर्षानंतर परमेश्वराचं वचन पुन्हा एलियाला प्राप्त झालं. एलियाला परमेश्वर म्हणाला की प्रार्थना कर, मी पुन्हा पर्जन्यवृष्टी करेल. आणि ज्यावेळेस एलियाने प्रार्थना केली पुन्हा पाऊस पडला. पण ते पाऊस पडण्यापूर्वी जर तुम्ही पाहिलं त्या ठिकाणी काय घडलं? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एलिया ज्या डोंगरावरती होता त्या डोंगरावरून एलिया म्हणाला, बघ आता परमेश्वर मोठा ढग पाठवणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि एलियाने आपल्या सेवकाला सांगितलं की जा, मी प्रार्थना केलेली आहे आणि काय होतंय ते मला सांग, आकाशाकडे नीट निरखून पहा.
तो गेला, त्याचा सेवक त्याने पाहिलं आकाशामध्ये, त्याला आकाशामध्ये काहीच दिसलं नाही. तो आला, तो एलियाला म्हणाला की महाराज मला काहीच दिसत नाही आकाशामध्ये. पुन्हा त्याने आपले पायामध्ये डोकं घातलं, प्रार्थना केली, देवाला नमन केलं. पुन्हा तो आपल्या सेवकाला म्हणाला जा, मी प्रार्थना केली, काहीतरी घडतंय. मग असं झाल्यानंतर तिसऱ्या चौथ्या वेळेनंतर मग एलियाच्या सेवकाला एक ढग दिसला, एका मनुष्याच्या हाता एवढा, पंजा एवढा त्याला ढग दिसला. आणि तो येऊन एलियाला त्याने सांगितलं की फक्त हाता एवढा एक ढग दिसतोय. एलिया त्याला म्हणाला आता राजाला सांग आपले कपडे आवर, आपली कंबर बांध आणि राजवाड्याकडे पळून जा, कारण इतका मोठा पाऊस पडणार आहे. विचार करा, 3.5 वर्ष पाऊस नव्हता. 3.5 वर्षात पावसाला अजिबात पाऊस नव्हता. 3.5 वर्ष एक थेंब पडला नाही. पण एलियावरती देवाची कृपा होती, त्याचा प्रार्थनेवर विश्वास होता. तो म्हणाला की आता इतका पाऊस पडणार आहे 15 मिनिटात की आपण राजगृहात देखील पोहोचू शकणार नाही. तो पाऊस आपल्याला इथंच गाठणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो माणसाच्या हाता एवढा ढग मोठ्या ढगामध्ये परिवर्तित झाला आणि मोठी आकाशातून पर्जन्यवृष्टी झाली आणि मग त्या पावसाला त्यांना आवरता आलं नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाला सगळं काही शक्य आहे, अशक्य काहीच नाही. आमेन. नथिंग इज इम्पॉसिबल विथ गॉड. देवाबरोबर काहीच अशक्य नाही. आमेन. 2 राजे त्याचा जर 6वा अध्याय तुम्ही काढून वाचला, काढा 2 किंग चॅप्टर नंबर 6. बायबल सांगतं अलिशाच्या काळामध्ये मोठा दुष्काळ पडला. अलिशा नावाच्या सेवकाच्या काळामध्ये एक मोठा दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की त्या दुष्काळामध्ये पावशर तेल हजारो रुपयाला झालं. थोडंसं पीठ हे किमतीच्या गरीब लोकांना खरेदी करण्याच्या आवाक्याच्या बाहेर झालं. आता त्यांच्या इकॉनॉमी परिस्थितीप्रमाणे मला सांगणं शक्य नाही, परंतु मला असं वाटतं कदाचित एक चपाती किंवा एक भाकरी मिळवण्यासाठी त्यांना 100 रुपयापेक्षा जास्त रुपये खर्च करावे लागत असतील. इतका मोठा दुष्काळ अलिशाच्या काळामध्ये त्या ठिकाणी पडला. आणि त्या परिस्थितीमध्ये अलिशाला त्या ठिकाणी बघा 7व्या अध्यायामध्ये लिहिलंय, परमेश्वर 6व्या अध्यायामध्ये आणि 7व्या अध्यायामध्ये ही स्टोरी 2 भागामध्ये विभागलेली आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये 6व्या अध्यायामध्ये तुम्ही जर वाचलं तर अलिशाने कशा स्वरूपाने अलिशाच्या काळात दुष्काळ पडला, किती भयानक तो दुष्काळ होता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज फेमिने, आज दुष्काळ आहे सगळीकडं. आज सगळे वातावरण दुष्काळग्रस्त आहे. लोक एकमेकाकडे अपेक्षा करतात परंतु पुरवठा होत नाही. परंतु इस्रायलाचा परमेश्वर तुमचा यहोवा ईरे आणि तो तुमचा पुरवठा करणारा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्यावेळेस हे प्रकरण अलिशाकडे आलं, ज्यावेळेस राजाने सांगितलं अलिशा जर माझ्या राज्याची परिस्थिती बदलली नाही तर मी माझ्या जीविताची शपथ मी तुला जीवे मारणार आहे. अलिशाने देवाजवळ प्रार्थना केली आणि अलिशाने देवाचा शब्द ऐकून देवाच्या वचनाप्रमाणे राजाला निरोप पाठवला. तो म्हणाला उद्या याच वेळी, आजपासून 24 तासामध्ये अशी परिस्थिती येईल. पहा 7व्या अध्यायात 1ल्या वचनामध्ये लिहिलंय, 1ल्याच वचनात, तेव्हा अलिशा म्हणाला तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. परमेश्वर म्हणतो उद्या याच वेळी शमरोनाच्या वेशीत 1 माप सपीठ 1 शेकेलास आणि 2 मापे सातू 1 शेकेलास मिळतील. प्रेज द लॉर्ड. म्हणजे 5 पैशाला तुम्हाला गहू मिळतील, 5 पैशाला तुम्हाला तेल मिळेल, अशी परिस्थिती बदलणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एका दिवसाच्या आधी ज्या दिवशी अलिशाने भविष्यवाणी केली त्या दिवशीची परिस्थिती काय होती? दुष्काळग्रस्त तो परिसर होता, तो प्रदेश होता. त्यांच्याकडे खायला अन्न नव्हतं. लोक एकमेकांना कापून खात होते. वास्तविकता आहे, तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला पाहायला मिळेल 7व्या अध्यायामध्ये एकमेकाची लेकरं कापून खाण्याची त्यांच्यावर वेळ आली. मनुष्याला जर उपाशी ठेवलं तर तो कुठल्याही परिस्थितीला जाऊ शकतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून देवावर विश्वास ठेवा, देव चमत्कार करणारा. अलिशा म्हणाला परंतु देव उद्या याच वेळेस ही परिस्थिती बदलणार आहे.
बायबल सांगतं राजाच्या हुजुरास असणारा एक जो जमादार होता तो म्हणाला असं कधीच शक्य होऊ शकत नाही, असं होणारच नाही. आमेन, हालेलुया. असे बोलणारे लोक कधीही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही, कधीही ते देवाचा गौरव पाहू शकत नाही, कधीही देवाच्या सामर्थ्याचा त्यांना अनुभव पाहायला मिळत नाही. परंतु जे लोक नकारात्मक परिस्थितीमध्ये देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून बोलतात हे होईल कारण माझा देव करण्यास समर्थ आहे, त्याच वेळेस गोष्टी घडून येतील. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये बायबलमध्ये लिहिलेलं आहे की मग दुसऱ्या दिवशी सकाळी एक मोठा गोंधळ त्या ठिकाणी निर्माण झाला. देवाने 4 कुष्ठरोग्यांचा उपयोग केला. ही मोठी लॉंग स्टोरी मी कट करून शॉर्ट करतो. आणि मग त्या 4 कुष्ठरोग्यांच्या द्वारे देवाने त्यांच्या पायामध्ये घोड्यांचा रथाचा आवाज निर्माण केला आणि त्यांच्या भीतीद्वारे, त्यांच्यामधून जे आवाज आहे त्या भीतीद्वारे त्याने त्या सर्व वेढा घातलेल्या सर्व शत्रूंमध्ये गोंधळ निर्माण केला. देव तुमच्या शत्रूंच्या घरामध्ये गोंधळ निर्माण करेल. देव तुमच्या शत्रूच्या छावणीमध्ये गोंधळ निर्माण करील. ते लोक आपापसात भांडतील आणि लढून मरतील. जर तुम्ही देवाबरोबर चाललेला तर देव तुम्हाला सुरक्षित तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाईल. नीतिसूत्र 16 अध्याय 7 वचन म्हणतं मनुष्याचे मार्ग देवाला आवडले तर देव मनुष्याला त्याच्या शत्रू नाही त्याच्याशी समेट कराव्याला लावेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्या शत्रूंच्या छावणीमध्ये गोंधळ निर्माण झाला. त्यांनी सगळं अन्न, सोनं, नाणं त्या वेशीवर ठेवलं आणि ते लोक पळून गेले. या 4 कुष्ठरोग्यांनी जाऊन पाहिलं आणि त्यांनी तृप्त झाले. ते अन्न खाल्लं त्यांनी आणि त्यांनी जाऊन इस्रायलाच्या राजाला जाऊन सांगितलं की बाहेर कुणीच नाही आणि अन्न भरपूर पडलेलं. आज बरोबर 24 तासानंतर हा चमत्कार त्या ठिकाणी घडून आला आणि इतकी स्वस्ताई झाली की त्या ठिकाणी गरीबातला गरीब मनुष्य सोनं नाणं घालून फिरू लागला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर तू देवावर विश्वास ठेवशील तर तू देवाचा गौरव पाहशील. प्रेज द लॉर्ड. देव कावळ्याच्या मुखातून एलियाला अन्न चारू शकतो. देव या दुष्काळाच्या परिस्थितीत तुझ्या शत्रूकडून तुला पैशाचा पुरवठा करेल. तुझे शत्रू तुला आणून भरतील. तुझ्या शत्रू तुला संगोपन करतील. तुझ्या विरुद्ध उठलेले राजे नमन करतील कारण देव तुझ्या बाजूने युद्ध करणार आहे. माझ्या देवाच्या नावासमोर प्रत्येक गुडघा टेकला जाणार आहे. म्हणून विश्वास ठेवा. या परिस्थितीमध्ये लवकरच परमेश्वरी परिस्थिती पालटणार आहे. देव आनंदाचे दिवस आणणार आहे. पुन्हा आपण गेट टुगेदर करू, एकत्र येऊया. पुन्हा देवाची आराधना एकत्रित येऊन प्रभूची स्तुती करणार आहे. असे दिवस येतील की आता संजीवनाची लाट येईल. जिकडं तिकडं देवाची स्तुती होताना तुम्ही पाहताल. मोठमोठे क्रुसेड आयोजित होतील. देवाच्या सेवकांना विजा मिळेल. परमेश्वर आपल्या भारत देशाची परिस्थिती बदलणार आहे. पण आज तुम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे. तुम्ही म्हटलं पाहिजे येस मी आज डार्कनेस मध्ये अंधारात आहे पण माझा प्रभू जो प्रकाश आहे तो माझ्या आतमध्ये आहे आणि जो बाहेर आहे त्याच्यापेक्षा जो माझ्यात आहे तो मोठा आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. डोंट वरी. देवाच्या सानिध्यामध्ये काळजी करू नका. ही आज्ञा आहे प्रभूची. 1 पेत्र 5:8 मध्ये लिहिलंय कशाची काळजी करू नका, सर्व चिंता आणि काळजी प्रभूवर टाका. मी तुम्हाला सांगतो जसा योसेफ यशस्वी झाला, जसा दानिएल यशस्वी झाला, तसंच तुम्ही आज यशस्वी होतात. देव चमत्कार करणारा देव आहे. तुम्ही जर पाहिलं पौलाचं जीवन, त्याने देवाला ज्यावेळेस प्रभूला त्याने जीवन दिलं, पौलाने त्याच्या संपूर्ण आयुष्यभर देवावर विश्वास ठेवला. संपूर्ण नवीन करार जास्तीत जास्त लिहिणारा देवाचा प्रेषित म्हणून देवाने त्याला नियुक्त केलं. त्याच्यावर अनेक संकट आले, त्याला दगडमार झाला. त्याच्याबद्दल जर काढून वाचलं 2 कर्तिकरास त्याचा 10वा अध्याय, तर त्याच्यावरची संकटाबद्दल लिहिलेलं आहे. आमेन. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय त्याला किती प्रकारे छळण्यात आलं. हालेलुया. त्याला किती त्रास झाला, परंतु देवाने त्या सर्व संकटातून त्याला बाहेर काढलं. हालेलुया, हालेलुया. वाचलं तुम्ही 2 कर्तिकरास त्याचा 11वा अध्याय 23वा वचन. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत आणि मी त्यांच्यापेक्षा अधिक आहे हे मी वेड्यासारखा बोलतो. श्रम करण्यात, बंदिवास सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे, पुष्कळ वेळा मरण संकट सोसल्यामुळे मी अधिक आहे. 5 वेळा यहुद्याच्या हातून 39 फटके मी खाल्ले. प्रेज द लॉर्ड. येशूने जसे 39 फटक्याची शिक्षा भोगली, येशूच्या नावाखातीर पौलाने 39 फटके खाल्ल्याची शिक्षा भोगली. प्रियांनो, 3 वेळा त्याला छड्यांचा मार खावा लागला. एकदा त्याला दगडमार झाला, 3 वेळा त्याचं गलबत फुटलं.
त्याला समुद्रात रात्र रात्र काढाव्या लागल्या, कितीतरी त्याने समुद्राचा नद्यांचा प्रवास केला, लुटारूची संकट त्याच्यावर आली, स्वजातीची संकट, परराष्ट्रीय विदेशांची संकट, नगरातील संकटे, रानातील संकटे, समुद्रातील संकटे, खोट्या बंधूची संकटे, श्रम कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, भूक तानेचा मारा, पुष्कळ वेळा काढलेला उपास. आमेन. एवढी जर परिस्थिती कुणावर आली असती तर त्यांनी येशूचं नाव पण पुन्हा घेतलं नसतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एवढ्या त्रासातून फक्त 10% त्रास जरी तुमच्यावरती आले तरी तुम्ही येशूपासून लांब पळून गेला असता. परंतु पौलाने 100% सगळे त्रास स्वतः सहन केले आणि म्हणूनच प्रभूने त्याला पवित्र शास्त्रातला 75% नवीनकरणातला भाग लिहिण्याचा त्याला सुदैव दिला. हालेलुया. देवाबरोबर विश्वास सुरवल्याने मोठमोठे चमत्कार त्याच्याद्वारे झाले. आजही देव आपल्याद्वारे अद्भुत चमत्कार कराव्यास तयार आहे. प्रेज द लॉर्ड. हे दिवस प्रभूच्या सानिध्यामध्ये त्याच्या बरोबर राहण्याचे दिवस आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता कुठलंही भय धरू नका. परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. मनुष्याच्या भयामुळं मनुष्याचा नाश होईल, पण परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. हालेलुया. येत्या दिवसामध्ये प्रभू तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहे. लवकरच आपण अद्भुत रीतीने आशीर्वादांमध्ये प्रवेश करू. आजही आपण आशीर्वादित आहे, कारण देवाचा पवित्र हात आपल्यामध्ये. अनेक लोक त्यांच्या दुःखामध्ये देवापासून दूर गेलेले आहे, परंतु आता यावेळेस देवाला क्षमा मागा आणि आपल्या हृदयापासून म्हणा, प्रभू मी तुला क्षमा मागतो, मी तुझ्यापासून दूर गेलो, मी तुझं बायबल वाचलं नाही, मी तुझी प्रार्थना केली नाही, पण आजपासून मी पुन्हा निश्चय करतो मी तुझी प्रार्थना करेल. मी बॅकस्लाइड झालो होतो, पण मी आजपासून पुन्हा गुडघे टेकेन, मी तुझी प्रार्थना करेन, मी तुझी स्तुती करेल. बघा, देव अद्भुत चमत्कार करणार आहे. देव चांगला आहे आणि त्याचं चांगुलपण कधीही संपत नाही. आमेन, हालेलुया. त्याच्या चांगुलपणाचा अनुभव घ्या. अद्भुत रीतीने देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. आजचा संडे तुमचा ब्रेक थ्रू आहे. आजचा रविवार तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद घेऊन आलेला, कारण देवावरच्या विश्वासाने देव संतुष्ट होणार आहे. विश्वास ठेवा, जर देव तुमच्यावर आनंदित झाला तर काय होईल. आमेन, हालेलुया. आणि म्हणून एक प्रार्थना रोज करा, म्हणा, प्रभू माझ्यावर आनंदी राहा, प्रभू माझ्यावर संतुष्ट राहा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. दाविदाला हे माहिती होतं, जर देव माझ्यावर आनंदित आहे, जग माझ्यावर नाराज झालं तरी माझं काहीच होऊ शकणार नाही. हालेलुया. तुमचा बॉस तुमच्यावर नाराज होईल, तुमची पत्नी तुमच्यावर नाराज होईल, तुमचे आप्तजन तुम्हाला नाराज होऊन तुम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करतील, परंतु जर बायबल सांगतं, रोमकराचा 8 अध्याय 32 वचनामध्ये लिहिलंय, देव माझ्या पक्षाचा आहे, माझा विरोधी कोण. हालेलुया. परमेश्वर तुमच्या बाजूने युद्ध करतोय, तुमचा कोण विरोधी असणार आहे. दानिएलाच्या त्या परिस्थितीमध्ये हजारो शत्रू त्याचे परराज्यामध्ये तयार झाले, सगळी जळणारे पॉलिटिक्स करणार. अनेक लोक म्हणतात की पास्टर आमच्या घरात पॉलिटिक्स चाललंय, आमच्या वस्तीत पॉलिटिक्स चाललंय, आमच्या शहरात पॉलिटिक्स चाललेलं आहे. कितीही पॉलिटिक्स तुमच्या विरोधात होऊ दे, तुमचे नातेवाईक तुम्हाला पाडण्यासाठी, तुमची समृद्धी त्यांना पाहत नसेल, तुमचं प्रमोशन त्यांना पाहत नसेल, तुम्हाला साठी ते प्रयत्न करत असतील, पण दानिएलाने ज्यावेळेस देवासमोर पवित्रता राखली, शुद्धता राखली, दानिएलाला ती पॉलिटिक्स टच करू शकली नाही. ते राजकारण दानिएलाला त्या पदावरून खाली करू शकलं नाही. दानिएल कॅबिनेटचा गृहमंत्री म्हणून राहिला, शेवटपर्यंत दानिएलाचं पद कुणी काढलं नाही. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, माझा देव तुम्हाला दानिएला सारखं सुरक्षित ठेवेल. शद्रक, मेशक, अबेदनगोसाठी अग्नीमध्ये उतरलेला देव तुमच्या बरोबर या करोनाच्या परिस्थितीत तुमच्या घरात राहतोय. कितीतरी वेळा तुमच्या मुखाच्या समोर करोनाचा व्हायरस आला असेल, कितीतरी वेळा तुमचा हात अशा ठिकाणी लागला असेल की ज्या ठिकाणी करोनाच्या पेशंटने हात लावलेला. केवळ देवाची दया आहे की तुम्ही आजपर्यंत जिवंत आहात, देवामध्ये सुरक्षित आहात. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून थोडंसं आलेलं निराशात्मक वातावरणामुळं देवापासून दूर जाऊ नका. देवाला धरून राहा, प्रभूची प्रार्थना करत राहा, देवाबरोबर विश्वासू राहा, आराधना करत राहा, स्तुती करत राहा. देव तुमची आर्थिक परिस्थिती बदलणार आहे, देव तुम्हाला योग्य जॉब देणार आहे, देव तुम्हाला योग्य लाईफ पार्टनर देणार आहे, देव तुम्हाला जे वांझपणा आहे त्या वांझपणातून मुक्त करणार आहे. देव तुमच्या अवतीभवती तुमच्या योग्य असलेले तुमच्या पात्रतेचे लोक तुमच्यासाठी पाठवणार आहे. देव तुम्हाला डिवाइन फेवर देतोय, देव तुम्हाला कृपा पुरवणार आहे, देव तुमच्या सर्व गोष्टी चांगल्या तुमच्यासाठी घडून आणणार आहे, कारण तुम्ही प्रभू बरोबर आहात.
हालेलुया, हालेलुया. देवाचा अभिषेक स्वीकारा, देवाच्या समक्षतेमध्ये राहा. रोज सकाळी उठल्यानंतर देवाचे आभार माना. दिवस संपल्यानंतर देवासमोर नम्र होऊन देवाला सांगा, तू मला सुरक्षित ठेवला. पहा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही किती आशीर्वादित होताल. कुरकुरीचा आत्मा सैतानापासून आहे. सैतान तुमच्या कानामध्ये खोटं बोलेल, काहीच परिस्थिती बदलणार नाही. अजून वर्षभर कोरोना जाणार नाही. अजून वर्षभर तुझ्या घरामध्ये आता इन्कम सोर्स बंद आहे. तू आता चोरी कर, तू आता हे कर, तू ते कर, तू आत्महत्या कर. आमेन. कितीतरी मोठमोठे हिरो स्टार्स आत्महत्या करायला लागलेले आहेत. रोज पेपरमध्ये, रोज न्यूजला ऐकायला मिळतंय अमुक याने आत्महत्या केली. त्यांना देव माहिती नाही, परंतु परमेश्वराचं वचन सांगतं तुम्ही धन्य आहात कारण तुम्ही देवाला ओळखताय. हालेलुया. आय नो माय गॉड, दॅट्स वाय आय ब्लेस्ड. आमेन. मी माझ्या देवाला ओळखतो म्हणून मी आशीर्वादी. आय एम क्वालिफाईड, दॅट्स वाय आय एम ब्लेस्ड. नो, आय एम क्वालिफाईड. मी क्वालिफाईड आहे, मी पात्रतेचा आहे म्हणून मी आशीर्वादित नाही, परंतु मी देवाला ओळखतोय. माझ्या देवाच्या दयेवर माझा भरोसा आहे म्हणून मी धन्य आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दानिएलामध्ये उत्तमता होती. दानिएल खूप सुंदर रीतीने तो परिस्थिती हाताळू शकत होता म्हणून दानिएल वाचला नाही, परंतु दानिएलाचा देवावर विश्वास होता आणि प्रार्थना दानिएलाला तिथपर्यंत घेऊन गेली होती. योसेफाने जेलमध्ये प्रार्थना केली आणि योसेफाला देवाने जेलमधून बाहेर काढला. संकटाच्या समयामध्ये पौलाने त्या तुरुंगात देवाची स्तुती केली आणि तुरुंगाचे दरवाजे उघडे पडले. माझा देव आज तुमचे सर्व दरवाजे उघडणार आहे आणि तुम्ही आशीर्वादांमध्ये प्रवेश करणार आहे. हालेलुया. आर यू रेडी फॉर द ब्लेसिंग्स ऑफ गॉड? यू रेडी? तुम्ही तयार आहात का तुमच्या आशीर्वादांसाठी? हालेलुया. लिफ्ट युअर हँड अँड से, लॉर्ड आय एम रेडी फॉर युअर ब्लेसिंग. प्रभू मी तुझ्या आशीर्वादांसाठी तयार आहे. म्हणा, प्रभू मी तुझ्या आशीर्वादांसाठी तयार आहे कारण माझा भरोसा तुझ्यावर आहे. हालेलुया. देव कधीही तुम्हाला निराशा देणार नाही. कधी देव तुम्हाला एकटं सोडणार नाही. देव कधीही तुम्हाला डोंगरावरून ढकलून देणार नाही. देव कधीही तुमच्या अपयशामध्ये पार्टी करणार नाही. देव तुमच्या अश्रूंबरोबर त्याचे अश्रू डाळणार आहे. बायबल सांगतात तुझे अश्रू मी माझ्या बुदलीत भरून ठेवलेलं आहे. तुझी पावलं मी मोजलेली आहेत. देव दुःखाचं निवारण आनंदामध्ये करणार आहे. देव तुमच्या अश्रू पुसून तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणणार आहे. दिस इज द डे दॅट द लॉर्ड हॅज मेड. हाच दिवस जो प्रभूने बनवलेला. स्तोत्र 118:8 मध्ये जर तुम्ही काढून वाचलं, प्रभूचा आजचा दिवस प्रभूने बनवलेला आणि मी प्रभूमध्ये आनंद करणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. 24 वचन, परमेश्वराने हा दिवस नेमिला आहे, यात आपण उल्हास आणि आनंद करू. आमेन. हालेलुया. कुणी बनवला हा दिवस? नरेंद्र मोदीने, डोनाल्ड ट्रम्पने? नो, हा दिवस माझ्या देवाने नेमलेला, हा दिवस माझ्या देवाने बनवलेला आणि म्हणून मी आनंद आणि उल्हास करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्या बापाने ज्यावेळेस घर बांधलेलं असतं त्या घरात तुम्हाला आनंद मिळतो. आमेन. मग ते झोपडी असू दे, तो फ्लॅट असू दे, नाही तर मोठा बंगला असू दे, तुमच्या पित्याचं घर, तर तुम्हाला त्याच्यात आनंद मिळणार आहे. आमेन. देवाने हा दिवस बनवलेला आहे प्रियानो आणि या दिवसात तुम्हाला देव आनंद देतोय आणि म्हणतो, दावीद म्हणतो, यात आपण उल्हास आणि आनंद करू. हे परमेश्वरा तुला विनवितो की आमचा उद्धार कर. हे परमेश्वरा तुला विनवितो की आम्हाला संपदा दे. परमेश्वराच्या नामाने येणारा धन्यवादित हो. परमेश्वराच्या मंदिरातून आम्ही तुम्हाला आशीर्वाद देऊ. प्रकाश दिला आहे आम्हाला, त्याने प्रकाश दिला आहे. हालेलुया, हालेलुया. This is the day, this is the day that the Lord has made, that the Lord has made. We will rejoice, we will rejoice. Hallelujah. This is the day, yes. This is the day that the Lord has made, that the Lord has made. We will rejoice, we will rejoice and be glad in it. हालेलुया. किती लोक तयार आहेत आनंद करण्यासाठी? आमेन. हालेलुया. डोंट बी अफ्रेड करोना, डोंट बी अफ्रेड फेमिन, दुष्काळ, मंदी, रसिक्शन, अजिबात काळजी करू नका. माझा प्रभू तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. से गॉड इज विथ मी. I am with God. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यावेळेस आपण देवाची आराधना करूया. प्रभू भोजनाचा विधी आहे. जर तुम्ही प्रभू भोजन घेणार आहात, ब्रेड, चपाती, जे काही घरात आहे
प्याला ज्यूस म्हणून घ्या. आपण प्रभू भोजनाच्या विधीद्वारे आपल्या शरीराला ख्रिस्ताच्या शरीराने आशीर्वादित करूया. हालेलुया. कारण बायबल सांगतं माझा आत्मा आणि त्याचा आत्मा आता एक आत्मा आहे. माय बॉडी अँड माय गॉड्स बॉडी वन स्पिरिट अँड वन बॉडी. हालेलुया. ख्रिस्त माझं मस्तक आहे. मी ख्रिस्ताच्या शरीराचा भाग आहे. हालेलुया. चरणों में तेरे हम आते, सारा तुझको देते. चरणों में तेरे हम आते, सारा तुझको देते. शीश हम झुकाते, वंदना करते. झुकाते हैं, वंदना करते हैं. चरणों में तेरे हम आते, सारा तुझको देते. चरणों में तेरे हम आते, सारा दर्द तुझको देते हैं. शीश हम झुकाते, वंदना करते. शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं. हालेलुया. 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 हालेलुया की है कि तू है खुदा. इस कार से करते सजदा, हमको यकीन है कि तू है खुदा. इस कारण करते सजदा. शीश हम झुकाते, वंदना करते. शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं. हालेलुया. हालेलुया. Yes, Father, I say my life is good, Lord. My sister and my mother, my family, oh God, bless them abundantly. चरणों में तेरे हम आए, सारा शीश झुकाते. एक बाई बाळ होण्यासाठी प्रार्थना करत होती. आता प्रभू येशू तुला स्पर्श करतोय.
प्रभूने तुझी प्रार्थना ऐकली ताई. याच आठवड्यामध्ये तू गर्भधारणा करशील. तुला पवित्र आत्म्याची उपस्थिती जाणवतीये. तुझे अश्रू थांबत नाही. देवाने तुझी भेट घेतलेली आहे. देव तुला फलद्रूप करतोय ताई. रिसीव युअर मिरेकल राईट नाउ इन द नेम ऑफ जीसस. somebody find job. नवीन जॉब कोणीतरी शोधत होतं, त्याला जॉब सापडलेला. तुझं संधी तुला आलेली आहे. प्रभूने तुझी सेवा पाहिली. प्रभूने तुझा विश्वासपणा पाहिलेला. देव तुला जॉब देतोय. गुड जॉब. थँक यू लॉर्ड. फादर वी थँक यू फॉर युअर माइटी प्रेझेन्स इन दिस प्लेस. ओ गॉड, आमच्यामध्ये तू उतरून आलास म्हणून तुला धन्यवाद देतो प्रभू. प्रभू भोजनाची विधी होत असताना प्रभू आज ख्रिस्त शरीर आम्ही स्वीकारतो. नासरेतकर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वजण या पवित्र सानिध्यामध्ये येऊया. थँक यू लॉर्ड जीसस. Oh Lord, we worship you. 1 Corinthians chapter number 11 verse 23 and onwards Bible says, ज्या दिवशी प्रभूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, हिशोबकार स्मरण करून ती मोडली आणि आपल्या शिष्यांना देत म्हटले, हे माझं शरीर आहे, हे तुम्हासाठी तोडण्यात येत आहे. हे माझ्या स्मरणार्थ तुम्ही करा. यावेळेस आपण प्रभू भोजन घेत असताना प्रार्थना करूया. भाकरी सर्वजण स्वर्गाकडे करतील आणि प्रभूला यावेळेस प्रार्थनेमध्ये कॉन्सन्ट्रेशन करतील, मन लावतील. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. माझ्या प्रेमळ स्वर्गीय पित्या, तुझ्या एकुलत्या एका पुत्राला वधस्तंभावर अर्पण करून प्रभू तू कायम स्वरूपी आम्हाला तुझं बनवलंच दे बाप्पा. त्या तुटलेल्या शरीराने तू आम्हाला आरोग्य दिलंच दे बाप्पा. आणि म्हणून ते आरोग्य आज आम्ही स्वीकारतो. येशू ख्रिस्त जीवनाची भाकर आहे प्रभू, आणि ती भाकर आज आम्हाला दे प्रभू. त्या भाकरीने आम्हाला आशीर्वादित कर. जसं ही भाकरी आम्ही त्या शरीराला अनुलक्षून खाऊ दे बाप्पा. प्रभू आज आमचं शरीर पूर्ण परिपूर्ण कर दे बाप्पा. आरोग्य दे प्रभू. जे आजारी आहेत ते आजच या भाकरीच्या खाताच सेवन करताच पूर्ण बरे होतील. कारण या भाकरीमध्ये प्रभू तुझी आठवण आहे, तुझं स्मरण आहे प्रभू. तुला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य मिळालेलं, आणि तू येईपर्यंत तुझ्या मरणाची आठवण करण्यासाठी आज आम्ही स्मरणार्थ ही भाकर येशूच्या पवित्र नावामध्ये स्वीकारतो बाप्पा. इन जीसस नेम आमेन. आपण घेऊयात. भोजन झाल्यावर प्याला घेऊन त्याने तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. यावेळेस आपण आपल्या हातामध्ये असलेला प्याला स्वर्गाकडे करूयात आणि प्रभूला सांगू, प्रभू आजचा हा जो प्याला आहे दे बाप्पा, हे तुझं रक्त म्हणून आम्ही तुझ्या स्मरणार्थ जे 2000 वर्षापूर्वी आमच्या अपराधांसाठी सांडण्यात आलं, निर्दोष आणि निष्पाप निष्कलंक अशा कोकऱ्याच्या रक्ताद्वारे कायमस्वरूपी आम्हाला सोडवण्यात आलं. आमच्या अपराधांची क्षमा करण्यासाठी त्या रक्ताची आठवण आम्ही करतो प्रभू. आणि या रक्तासाठी तुझे आभार मानतो प्रभू. तुझ्या पवित्र रक्ताने पुन्हा एकदा आम्हाला धुवून साफ कर, स्वच्छ कर, की जेणेकरून आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये राहावं दे बाप्पा. आमच्या सर्व छोट्या आणि मोठ्या अपराधांची पातकांची आम्हाला क्षमा कर प्रभू. आणि तुझ्या उपस्थितीतून आम्हाला कधीही बाहेर पाठवू नको. कारण प्रभू जो कुंपण ओलांडतो त्याला सैतान साप डसतो दे बाप्पा. प्रभू तुझ्या रक्तामध्ये आम्हाला सुरक्षित कर, आशीर्वादित कर. तुझ्या रक्ताद्वारे आमच्या पापांची क्षमा करून आमचा उद्धार कर दे बाप्पा. आणि तू केलंस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. सर्वजण विश्वासाने यावेळेस पेल्यामध्ये सहभागी होतील. हालेलुया. प्रभू यावेळेस आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो राजा. तू पवित्र परमेश्वरच दे बाप्पा. तुझ्या सानिध्यात आनंदाची परिपूर्णता, ख्रिस्ताचं शरीर आणि ख्रिस्ताचं रक्त पिल्याने आज आम्ही पुन्हा एकदा प्रभू स्वर्गाचे वारीस म्हणून या पृथ्वीवर जगत असताना प्रभू तो अभिषेक आम्हाला जाणवतोय.
क्लोज युअर आईज. आपण पॉवर प्रेयर करणार आहे, आपण यावेळेस प्रार्थना करणार आहे आणि प्रभू तुम्हाला आज अभिषेक देणार आहे. रिसीव्ह युअर माइटी मिराकल इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. आपले हात उंच करून आपण त्याची आराधना करूया आणि आराधना होत असताना मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. थँक यू लॉर्ड जीसस. थँक यू. पवित्र, अति पवित्र, पवित्र, अति पवित्र है सेनाओं का प्रभु, है सेनाओं का प्रभु. पवित्र, अति पवित्र, पवित्र, अति पवित्र है सेनाओं का प्रभु, है सेनाओं का प्रभु. प्रभु ऊंचाई पर बैठा सिंहासन पर, राजाओं का राजा उसकी महिमा से मंदिर भर गया. दूतों ने कहा पवित्र, पवित्र, अति पवित्र, पवित्र, अति पवित्र है सेनाओं का प्रभु, है सेनाओं का प्रभु. पवित्र, अति पवित्र, पवित्र, अति पवित्र है सेनाओं का प्रभु, है सेनाओं का प्रभु. यूहन्ना ने देखा प्रभु ताबूत पर, फूलों सा पड़ा उसके चरणों पर. दीपों ने देखा मानव पुत्र के समान. दूतों ने कहा पवित्र, पवित्र, अति पवित्र, पवित्र, अति पवित्र है सेनाओं का प्रभु. अपने हाथों को उठाएंगे. सेनाओं का प्रभु. प्रभू तुम्हाला आशीर्वाद करतो. यावेळेस देवाचा अभिषेक तुमच्या घरामध्ये उतरलेला आहे. आपले डोळे घट्ट बंद करून देवाकडे प्रार्थना करा. जसं तुम्ही प्रार्थनेसाठी आपले हात उंच करा, प्रभूचं आरोग्याचं सामर्थ्य तुमच्या घरामध्ये उतरून येईल. देवाचा अभिषेक तुमच्या घरावर उतरलेला. सिस्टर दीक्षा, प्रभू तुमच्या फॅमिलीला आशीर्वादित करतो. प्रभू तुम्हाला आरोग्य देतो. रिसीव्ह युअर ब्लेसिंग राइट नाउ इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हाला कुटुंबाला आशीर्वादित करतो. ब्रदर मणी, प्रभू तुमच्या मम्मीला आरोग्य देतो. हालेलुया. ब्रदर प्रदीप, प्रभू तुमच्या फॅमिलीला आशीर्वादित करतो. गॉड ब्लेस यू इन द नेम ऑफ जीसस. प्रभू तुझ्या फॅमिलीला आरोग्य देतो, आशीर्वादित करतो. गॉड ब्लेस यू ब्रदर सिस्टर उषा गायकवाड, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करतो. हालेलुया, हालेलुया. यावेळेस आपले हात उंच करून म्हणा, प्रभू मला आरोग्य दे, प्रभू मला स्पर्श कर. तो अंधरा प्रथम म्हणाला, प्रभू माझ्यावर दया कर, आणि प्रभूने त्याला दया दिली. बायबल सांगतं माग म्हणजे मिळेल. तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही प्रार्थना करता, देव तुमच्या फॅमिलीला आशीर्वादित करतो.
देवाचं आरोग्याचं सामर्थ्य तुमच्या फॅमिलीवरती उतरलेलं आहे. रिसीव्ह युअर मिरेकल राईट नाउ इन द नेम ऑफ जीसस. जर तुमची प्रेयर रिक्वेस्ट आहे तर तुमची प्रेयर रिक्वेस्ट कमेंट बॉक्स मध्ये टाका. यावेळेस देवाचा आत्मा तुमची प्रार्थना ऐकणार आहे. तुमचं सगळं दुःख देव आनंदात बदलणार आहे. रिसीव्ह मिरेकल राईट नाउ इन द नेम ऑफ जीसस. somebody having back pain, कोणीतरी पाठीचं दुखणं घेऊन बसलेलं आहे प्रार्थनेमध्ये. प्रभू तुझ्या पाठीला आरोग्य देतो. तुझा सर्व डोकेदुखीचा त्रास निघून चाललेला. रिसीव्ह युअर मिरेकल इन द नेम ऑफ जीसस. गेल्या आठवड्यात मी कुणाच्या तरी आरोग्याविषयी प्रार्थना केली, मणक्यातल्या गॅप विषयी. ती साक्ष मी ऐकलेली आहे. प्रभूने तुम्हाला आरोग्य दिलेलं. थँक्यू जीसस. से थँक्यू जीसस. सिस्टर मनीषा, प्रभू तुमच्या जॉबचा चमत्कार तुम्हाला देतो. म्हणा, प्रभू मी विश्वासाने स्वीकारते. आय रिसीव्ह माय जॉब. Receive your job right now in the name of Jesus. Father, touch my sister, Lord. Bless abundantly. Somebody having financial stress, सगळेजण जे आर्थिक समस्येमध्ये आपले हात उंच करा. प्रभू तुम्हाला आता आर्थिक आरोग्य देतोय, आर्थिक आशीर्वाद देतोय. Receive right now in the name of Jesus. Hallelujah, hallelujah. प्रभूने तुम्हाला सोडलेलं नाही, प्रभूने तुम्हाला एकटं टाकलेलं नाही. Receive the blessings of God right now. ब्रदर प्रशांत, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करतो. तुमच्या फॅमिलीला देव आशीर्वादित करतो. तुमच्या कुटुंबाला, आई वडिलांना प्रभू आशीर्वादित करतो. God bless you, brother. God bless you. Hallelujah. Brother संकेत, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करतोय. God bless you. Hallelujah. If you have your prayer request, please comment. तुमची प्रार्थना तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका. मी प्रार्थना करतो, देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. लॉर्ड ब्लेस देम अबंडंटली, ओ गॉड. प्रभू त्यांना आशीर्वादित कर. ज्यांच्या घरामध्ये फाईट चालू आहे, भांडण चालू आहे, मी येशूची शांती तुमच्या घरामध्ये घोषित करतो. ओ युअर ब्रेक थ्रू इज कमिंग. तुमचा आशीर्वादाचा क्षण येतोय. तुमच्या आशीर्वादाचा क्षण येतोय. तुमचे आरोग्य तुमच्या शरीरामध्ये निर्माण होत आहे. तुमचा सर्व आजार निघून चाललेला आहे. हालेलुया. चेहऱ्यावरती काळे डाग आहेत. एक मुलगी मला पाहते, तिच्या डाव्या बाजूच्या गालावरती काळे डाग आहेत. ते सगळे डाग निघून चाललेले आहेत. रिसीव्ह युअर मिरेकल राईट नाउ इन द नेम ऑफ जीसस. माय जीसस इज टचिंग यू राईट नाउ. माझा प्रभू तुला स्पर्श करतोय. माझा प्रभू येशू तुला स्पर्श करतोय. हालेलुया, हालेलुया. ओ रमांदे लेबे शाखा रमांदे सेकेरियांदाराला रबा. तुझ्या बहिणीला प्रभू पुन्हा तो जॉब देतोय. देव तुला आशीर्वादित करतोय. सिस्टर ज्योती, तुझ्या फॅमिलीला देव आशीर्वादित करतोय. गॉड ब्लेस यू इन द नेम ऑफ जीसस. इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया, हालेलुया. पिंपरी चिंचवड मध्ये माझे मीटिंगचे सगळे लोक, मी त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करतो. सिस्टर केळकर, त्यांची फॅमिली, प्रभू त्या तुमच्या फॅमिलीला आशीर्वादित करतो. पिंपरी चिंचवड मध्ये जो काही करोनाचा गोंधळ आहे तो सगळा शांत होतो येशूच्या नावामध्ये. आय टेक अथॉरिटी अगेन्स्ट एव्हरी डार्कनेस. आय टेक अथॉरिटी अगेन्स्ट एव्हरी डिमोनिक पॉवर. डेव्हिल गेट आउट इन द नेम ऑफ जीसस. सर्व दुष्ट आत्म्याची बंधनं निघून चाललेले आहेत. प्रभू तुमच्या फॅमिलीला आरोग्य देतोय. Hallelujah. Thank you Jesus. Thank you Jesus. Ribandele me shakara baba. Oh hallelujah. Hallelujah. Thank you Jesus. Siona, प्रभू तुला आशीर्वादित करतोय. Having recurrent band, प्रभू तुला आरोग्य देतोय. Don't worry. Be healed complete right now in the name of Jesus. Sister Monalisa, प्रभू तुला चांगला जॉब देतोय. गव्हर्नमेंट मध्ये तू जॉब लागणार आहे. प्रार्थना कर. Hallelujah. Say Hallelujah. I receive my job in the name of Jesus. Hallelujah. Sister शकुंतला भोसले, प्रभू तुमच्या भावाची बदली करतोय प्रमोशन वर पुणा सिटी मध्ये. Receive in the name of Jesus. Say I receive. म्हणा, मी विश्वासाने स्वीकारतोय. Say I receive in the name of Jesus. According to His word. त्याच्या शब्दाप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो. आणि जर तुम्ही त्याच्या शब्दाने त्याला मागाल तर देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. प्रभू मी प्रार्थना करतो देव बाप्पा, जे माझे सगळे लीडर्स आहेत त्या सगळ्या फॅमिलीजला आशीर्वादित कर. प्रभू सगळे ईच अँड एव्हरी फॅमिली ऑफ दिस चर्च ओ गॉड. प्रभू ब्रदर विष्णू साळवीसाठी मी प्रार्थना करतो. त्यांच्या लेकरांसाठी मी प्रार्थना करतो. प्रभू त्यांच्या फॅमिलीला आशीर्वादित कर दे बाप्पा. ब्रदर राजू खंडागळेसाठी मी प्रार्थना करतो. लॉर्ड ब्लेस देम अबंडंटली ओ गॉड जीसस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक यू जीसस. थँक यू जीसस. रिबांदाला बाशेके, प्रभूचा अभिषेक तुमच्या फॅमिलीमध्ये उतरलेला. थँक यू फादर. थँक यू जीसस.
सगळे माझे राम टेकडीचे लोक प्रभू आशीर्वादित करतोय. हडपसरच्या फॅमिलीज देव आशीर्वादित करतोय. चंदननगर वरून येणारे कुटुंब, सिस्टर माटाडे प्रभू तुमच्या फॅमिलीला आशीर्वादित करतोय. आळंदी परिसरातले सगळे लोक, दौडच्या फॅमिलीज प्रभू आशीर्वादित करतोय. बंगला नंबर 3 साठी विशेष प्रार्थना करतो प्रभू. सगळा तिथला गोंधळ, सगळा पॉलिटिकल प्रेशर त्या ठिकाणचं निघून जाईल. ब्रदर मनी, रिसीव्ह या मिराकल इन युअर हाऊस. तुमच्या घरात प्रभूचा चमत्कार स्वीकारा. फायनान्शियल ब्लेसिंग रिसीव्ह इन जीसस नेम. प्रियंका प्रभू तुला आशीर्वादित करतो. प्रियंका देव तुला आशीर्वादित करतो. हालेलुया. सिस्टर सलीना प्रभू तुला आशीर्वादित करतो. देवाचा अभिषेक स्वीकार. रिसीव्ह युअर मिराकल राइट नाउ. फादर ब्लेस ईच एंड एव्हरी पर्सन. प्रभू सर्व लोक जे पाहतात आहेत त्यांना आशीर्वादित कर दे बाप्पा. ओ मास्टर वी वर्शिप यू. आम्ही तुझी आराधना करतो लॉर्ड. थँक यू जीसस. ओ राबा बाबा 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 शांदे रेबे. ब्रदर उबाळे प्रभूने तुम्हाला दिलेली संधी तुमच्या हातातून कोणी घेऊ शकणार नाही. देवाच्या कृपेचा हात तुमच्या फॅमिलीवरती आहे. संपूर्ण चर्च मिळून तुमच्यासाठी प्रार्थना होतात. तुम्ही 100% सिलेक्ट केले जाणार आहे. प्रभू तुम्हाला कॅबिनेटचा दर्जा देणार आहे. ओ रिसीव्ह युअर मिराकल राइट नाउ इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. हालेलुया. फादर ब्लेस ईच एंड एव्हरी पर्सन लॉर्ड. सिस्टर शारोन प्रभूने तुमची सेवा सुरू केलेली आहे. तुम्ही प्रभूची सेवा कराल. गॉड ब्लेस यू, यू अँड युअर फॅमिली राइट नाउ. रिसीव्ह, रिसीव्ह, रिसीव्ह. फादर टच देम लॉर्ड. टच देम लॉर्ड. टच देम लॉर्ड. New jobs, new opportunities I declare on your life. Oh, I declare favor of God in your life. देवाची कृपा मी तुमच्यावर घोषित करतो. आपले हात उंच करून म्हणा, प्रभू मला तुझी कृपा पुरव. I receive grace of God. Grace for grace. Say I receive grace of God. Thank you Father. Bless each and every person, oh Master. कोणीतरी बँकेत जॉब करतंय. Somebody having job in bank. पण त्यांच्या बँक मध्ये लोक कमी करण्याचं चाललेलं आहे. तुम्हाला त्या बँकेतून कमी करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि तुम्ही टेन्शन मध्ये आहात. मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ते सगळं पॉलिटिक्स कॅन्सल करतो. ते जॉब तुमचा जाणार नाही. तुम्ही त्याच ठिकाणी राहताल येशूच्या नावामध्ये. आमेन. हालेलुया. सिस्टर मोनालिसा तुझा सगळा फायनान्शियल प्रॉब्लेम निघून चाललेला. तुझ्या कुटुंबातली सगळी आर्थिक समस्या निघून चाललेली आहे. हालेलुया. हालेलुया. थँक यू लॉर्ड. प्रभू सर्व लोकांना आशीर्वादित कर. माझ्या सर्व चर्चला आशीर्वादित कर आणि तुझी विपुल कृपा पुरव. सगळा आदर, महिमा, गौरव मी तुलाच देतो बाप्पा. येशूच्या पवित्र नावामध्ये मी ही प्रार्थना मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हालेलुया. मी एक गाठ पाहिली. पाठीवरती एका व्यक्तीच्या डाव्या बाजूला गाठ आहे. ती गाठ डिसअपियर झालेली आहे. टोटली गाठ निघून गेलेली आहे. चेक. तुमच्या पाठीला तपासा. मला लवकरच तुम्ही साक्ष द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. यावेळेस प्रभूच्या नावाला आपण टाळ्या वाजवून धन्यवाद देऊया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ ऑफरिंगची वेळ आहे, साक्षीची वेळ आहे. तुम्ही तुमचे साक्ष कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. अदरवाईज तुम्ही व्हिडिओ तयार करून मला पाठवू शकता. रायटिंग मध्ये फोटो काढून व्हॉट्सअपद्वारे मला तुमचे साक्ष देऊ शकता. लवकरच आपण चर्चमध्ये भेटणार आहे. यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करा. आपलं चॅनल 100 पेक्षा जास्त वाढलेले आहेत. चॅनलचे सबस्क्रायबर अजून आपल्याला 900 लोक पाहिजे. प्लीज त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करा. यूट्यूब आपलं चॅनल ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभूचं वचनाचा प्रसार करता येईल. देव तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. यावेळेस ऑफरिंगची वेळ आहे. ऑफरिंगसाठी 9763975921 हा गुगल पे किंवा चर्चच्या वेबसाईटवर आपल्या चर्चचा अकाउंट आहे. तुम्ही ऑफरिंग, दशमांश, फर्स्ट फ्रूट जे तुम्ही प्रभूसाठी देऊ इच्छिता देऊ शकता. देव देणाऱ्याचं हृदय पाहतो, न देणाऱ्याचं हृदय पाहतो आणि देव तुम्हाला समृद्ध करतो. तुमच्या विश्वासाच्या द्वारे जी पेरणी तुम्ही कराल त्याचे 100 पट प्रतिफळ तुम्हाला प्राप्त होईल. यावेळेस आपण स्तुती करूया आणि आनंदाने देवाच्या भंडारामध्ये आज आपण ऑफरिंग घेऊन येऊया. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू अच्छा है.
यीशु मेरे लिए तू बहुत ही अच्छा है। यीशु मेरे लिए उठा, यीशु मेरे लिए उठा, तू बहुत ही अच्छा है। यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है। सब मिलके गाएंगे, sing loudly। यीशु मेरे लिए आया, यीशु मेरे लिए आया, तू बहुत ही अच्छा है। यीशु मेरे लिए उठा, यीशु मेरे लिए आया, तू बहुत ही अच्छा है। मेरे लिए आया, आमेन, praise God, God। तू बहुत ही अच्छा है। यीशु मेरे लिए मरा, यीशु मेरे लिए उठा, तू बहुत ही अच्छा है। बोलो यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है। Say Jesus is Lord। Hallelujah, praise the Lord। God bless you। ब्रदर विजय कांबळे, काळजी करू नका, प्रभूने तुमची प्रार्थना ऐकलेली आहे, देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे। खडकीमध्ये तुम्ही राहताय, मला माहिती आहे तुम्ही त्रासातून चाललेला, प्रभू तुमच्या लेकरांना सुरक्षित करील, आशीर्वादित करेल। गॉड ब्लेस यू, प्रभूची कृपा तुमच्यावर हो। यावेळेस आपण शेवटचं अभिवचन आणि ऑफरिंगसाठी प्रार्थना करू। प्रेमळ स्वर्गीय पित्या, यावेळेस अनेक लोकांनी तुझ्या राज्यासाठी पेरणी केलेली आहे प्रभू। त्यांचे अश्रू, त्यांचा हास्य, त्यांचा आनंद, देवबाप्पा त्यांचं हृदय त्यांनी तुला समर्पित केलं आहे। यावेळेस जे काही त्यांनी राज्यात पेरलेलं आहे ते 100 पट प्रतिफळ तू त्यांना दे आणि तुझा अभिषेक त्यांच्या कुटुंबावर येऊ दे प्रभू। हे चॅनल कंपॅशन ऑफ जीसस क्राइस्ट फाउंडेशन, हे चर्च संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध होऊ दे प्रभू। तुझं नाव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा उपयोग कर प्रभू। आलेल्या ऑफरिंगचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी होऊ दे आणि प्रत्येकाला आशीर्वादित कर बाप्पा। यावेळेस आपण सर्वजण मिळून आपले हात उंच करूयात शेवटच्या अभिवचनासाठी। परमेश्वराचं प्रेम, येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आतापासून सर्व काळ तुम्हा सर्वांबरोबर असो। देवाची लेकरं ओरडतील आमेन। गॉड ब्लेस यू। पुन्हा वेनसडेला 8 वाजता एकत्रित प्रभूची आराधनासाठी येऊया। गॉड ब्लेस यू, आमेन।